दर देणारा का त्याप्रमाणे कारखान्याचे सर्व संचालक यांचाही सन्मान त्या ठिकाणी संपन्न होतोय. कारखान्याचे सर्व संचालक आपण ही सन्मानासाठी व्यासपीठावरती येणे एवढा मोठा सन्मान सोहळा टाळ्या वाजवून जोरात आपण या ठिकाणी निर्णयाचं स्वागत करूया. साहेबांचा सन्मान त्याप्रमाणे धोत्रे पाटील साहेबांचा सन्मान, आदरणीय वहिनी साहेबांचा सन्मान, माननीय सौ रेखाताई धोत्रे पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. एकत्रित सन्मान सोहळा सर्व संचालक मंडळाचाही आनंदमय दिवस आणि तेवढंच उत्साहावर जल्लोषमय वातावरण. 33 ते 50 रुपये प्रति टन एवढा मोठा उच्चांकी दर देणारा हा कारखाना पुणे जिल्ह्यातला एकमेव कारखाना ठरतोय. याचा आनंद सर्व उत्पादक शेतकरी सभासद बंधू भगिनींना होतोय आणि म्हणूनच असा सन्मान सोहळा वीर सत्कार समारंभ सर्व सभासद बंधूंच्या वतीनं कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळ यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. पद्धतीचा सन्मान समारंभ सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीने संपन्न होतोय. कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित आहेत. वहिनी साहेबांच्या वतीनं माननीय सौ रेखाताई बाबूरावजी धोत्रे पाटील यांना साडी चोळी देण्यात येते. एक आदर्शवंत वाटेल असं काम आमच्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आनंद होतोय, अभिमान वाटतोय. नीरा विवाह सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय वहिनी साहेब यांच्या शिवस्ते माननीय सौ रेखाताई धोत्रे पाटील यांना शाल आणि साडी चोळी दिली जाते आणि सन्मान केला जातो. जाहीर सत्कार समारंभ ऊस उत्पादक शेतकरी बांधव सभासद बंधू आणि तोडणी भातोडकर यांच्या वतीनं एवढा मोठा सन्मान सोहळा संपन्न होतो. अनेक प्रतिष्ठित मान्यवर देखील उपस्थित आहेत. सर्व पत्रकार मित्र उपस्थित आहेत. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. एक मिनिट सगळे समोर. आमच्या शेतकरी बांधवांना ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना जर उच्चांकी जर मिळत असेल तुम्ही एक मिनिट सगळे समोर समोर समोर. धन्यवाद. यानंतर या सभासद सुसंवाद मेळावा आणि सत्कार समारंभाच्या निमित्ताने आमच्या कारखान्याचे काही ऊस उत्पादक सभासद आपलं मनोगत व्यक्त करतील. याच्यामध्ये सुरुवातीला आमच्या चिंदादेवीचे ऊस उत्पादक सभासद
राघव व्यवहारे हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. राघव व्यवहारे, चिंतादेवी, समोरच्या बाजूला येऊन आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. वरती वरती एवढा मोठा उच्चांकी दर दिल्यानंतर निश्चितच सभासदांना आनंद झालेला आहे आणि त्या प्रत्यर्थ आपले विचार व्यक्त करावे अशी सर्वांची अपेक्षा आहे. विचार व्यक्त करतील राघव व्यवहारे. हॅलो, खालीच घेऊ का? आज या ठिकाणी आपल्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याबद्दल खऱ्या अर्थानं सहयोग ओंकार सहयोग असं सहयोग याचा अर्थ असा की या सहयोग याचा अर्थ असा की खऱ्या अर्थानं सहकारी तत्व सगळी शाबूत ठेवून खऱ्या अर्थाने आपले कारखान्याचे आदरणीय चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय भाऊ, त्याचबरोबर आदरणीय 20-21 कारखान्याचे चेअरमन ओंकार ग्रुपचे आदरणीय धोत्रे पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्या सुयोग्य पत्नी, त्याचबरोबर आपल्या भाग्यश्री ताई पाटील निराविमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि संपूर्ण व्यासपीठ, आदरणीय संपूर्ण व्यासपीठ आणि आपले सर्व उपस्थित सभासद बंधू भगिनी आणि कारखान्याचे कामगार, वाहतूक टोळणी कंत्राटदार सर्व या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सभासदांच्या वतीने या ठिकाणी मला मनोमन आनंद वाटत आहे. आपल्या कारखान्याची परिस्थिती पाहिली मागल्या 7-8 वर्षाची तर फार अडचणीची होती. एवढ्या अडचणीवर मात करीत सुद्धा आपल्या भाऊंनी, चेअरमननी कितीतरी अडचणी आणायचा प्रयत्न ह्या कारखान्या संदर्भात होत होता आणि झालेला आहे. कुठलं बिल यायचं म्हणलं की लवकर ती मंजूर होत नव्हतं, कर्ज वेळ लागायचा, अडचणी आणायच्या आणि याच्यामुळे काय व्हायचं, सभासद त्या ठिकाणी नाराज व्हायचा आणि नाराज झालेला सभासद खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अन्य मार्ग त्या ठिकाणी तो स्वीकारत होता. पण याला मूळ कारण संचालक मंडळाचं नव्हतं किंवा चेअरमन व्हाय चेअरमनचं नव्हतं. खऱ्या अर्थानं जे कोण अडचणी आलीत होती त्या अडचणी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला त्रासदायक होत होत्या. म्हणजे सगळा अभ्यास त्या ठिकाणी नामदार साहेबांनी केला आणि आदरणीय आपले भाऊ, जुने भाऊ, स्वर्गीय भाऊ, त्यांचं त्या ठिकाणी विचार पूर्ण त्या ठिकाणी त्यांनी अवलंबले आणि त्याच्यामुळे आपल्या कारखान्याचा सहकारी तत्वाचा कारखाना सहयोगी करून सहकारी तत्व अबाधित ठेवून खऱ्या अर्थानं आपल्याला शेतकऱ्यांना जो न्याय मिळवून दिलेला आहे तो न्याय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अतिशय महाराष्ट्रात 1 नंबरचा असेल असं मला वाटतं. आणि आज आपल्याला 25-26 गळीत हंगामासाठी जो 3350 रुपये दर जाहीर केलेला आहे, हा दर पुणे जिल्ह्यात अजूनपर्यंत कुठल्याच कारखान्याने केलेला नाही. आणि मग एवढं आपल्याला चांगले दिवस पहिल्याच गळीत हंगामामध्ये या ठिकाणी ओंकार सहयोगाच्या माध्यमातून आणि भाऊंच्या प्रयत्नातून जर आपल्याला होत असतील तर शेतकऱ्यांनी मागल्या 7-8 दिवसात भाऊ तिकडे आमच्याकडे दौऱ्याला आलेले होते. त्याच वेळेस भाऊंनी मला सांगितलं की 1-2 दिवसात दर आपला जाहीर होईल आणि चांगल्या पद्धतीचा न्याय आपल्या सभासदांना त्या ठिकाणी आम्ही देऊ असं त्या ठिकाणी त्याच वेळेस बोललो होतं. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी काय झालं,
अशा पद्धतीचा दर जाहीर झाला. अख्ख्या तालुक्यात उत्साह सगळ्यांच्या मनामध्ये झालेला आहे भाऊ. आणि खऱ्या अर्थानं हा कर्मयुगी आपला कारखाना जो आहे, हा कारखाना स्वर्गीय पाहूंचा स्वप्न आहे. त्या स्वप्नाची पुनरावृत्ती आता या ठिकाणी होऊ पाहत आहे. आणि असंच जर आपण शेतकऱ्यांना सहकार्याच्या माध्यमातून काम केलं तर आपला कर्मयोगी कारखाना निश्चितच आपल्याला खांद्यावर घेऊन या ठिकाणी परत पूर्वीचा दिवस आपल्याला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी बोलतो आणि माझे भाषण आम्ही तुझे जय महाराज. धन्यवाद. यानंतर मनोगत व्यक्त करतील पिंपरीचे माननीय श्री राजेंद्र पवार. आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सभासदामध्ये आनंद निर्माण झाला, आनंद संचारला आणि म्हणूनच या ठिकाणी सभासद मनोगत व्यक्त करतायत. राजेंद्र पवार. आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, ओंकार शुगर आणि डिस्टलरी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन माननीय श्री बाबूरावजी बोत्रे पाटील साहेब, त्याचबरोबर आपल्या निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय वहिनी साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय रेखाताई बोत्रे मॅडम असतील. या सत्कार समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद बंधू, कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर 2 दिवसापूर्वी एक पोस्ट आली आणि आपल्या सगळ्यांना एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं की कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेडचा दर किती निघणार. साहेब, ही सगळ्यांच्याच मनामध्ये उत्सुकता होती आणि अनेक कारखान्यांनी दर जाहीर केले आणि कर्मयोगीचा दर का जाहीर झाला नाही अशा संदर्भामध्ये सुद्धा शंका काही जणांच्या डोक्यात असेल. परंतु कदाचित बोत्रे पाटील साहेब ह्याच गोष्टीसाठी थांबले असतील की पुणे जिल्ह्यात किती दर जाहीर करायची धमक कुणाची आणि त्याच्यापेक्षा अधिकचा दर हा आपल्या कारखान्याचा असावा. त्यामुळे कदाचित हे 4-2 दिवस लांबले असतील. मी सुरुवातीलाच आपल्या दोघांचंही 3350 रुपये हा दर जाहीर केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो. साहेब, आपण राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झालात. आम्हाला तर मनापासूनचा आनंद साहेब झालाच, परंतु ज्या ज्या वेळी आपल्याला संधी मिळते, आम्ही परवाच पाहिली पोस्ट, आपण नागपूरच्या अधिवेशनामध्ये गेला आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र FRPच्या संदर्भामधलं असेल, शहा साहेबांना एक पत्र आपण दिलं. दुसरा त्याच्यामध्ये असा एक मुद्दा होता की इथेनॉलचं जे अनुदान आहे 3 रुपये जे देत आहेत ते इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते तसंच चालू ठेवावं. साहेब, आम्हालाच नाही तर अखंड महाराष्ट्राला हेवा वाटत असेल की राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचा अध्यक्ष कोण आहे, इथनं मागे कधी कोणाला माहित होतं का माहित नाही, पण साहेब तुम्ही त्या संघाचे अध्यक्ष झाला आणि अखंड महाराष्ट्राला माहित झालं की राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचा सुद्धा अध्यक्ष असतो. तो कोणासारखा असावा तर आमच्या आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांसारखा असावा. नेहमी शेतकऱ्यांच्या संदर्भामधलं हित जपण्याचं काम हे नेतृत्व सातत्यानं त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर असेल, राज्याच्या पातळीवर असेल, त्या ठिकाणी करताय. याचा आम्हाला सुद्धा साहेब निश्चित मनापासूनचा आनंद आहे. आणि बाबूराव बोत्रे पाटील साहेबांनी साहेब आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सांगितलं की सहयोग म्हणजे हा कारखाना सहकारी आहे. सहकारी साखर कारखाना ठेवून म्हणजे या देशातला हा पहिला प्रयोग आहे. साहेब, आदरणीय साहेब त्या ठिकाणी कुणाला भेटले असतील, काय काय ह्याच्यासाठी केलं असेल, ह्याच्या पाठीमध्ये त्यांनी काय काय उपद्व्याप करून बोत्रे पाटील साहेबांच्या बरोबर बसून हे सगळं जे स्ट्रक्चर ठरवलं आणि त्याच्यानंतर हा कारखाना सहकारी ठेवून खासगी तत्वावर चालवाय देण्याचा निर्णय साहेब हा आपल्या देशातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे जो अशा पद्धतीने आपण चालवायला दिला. आणि मला निश्चितपणाने खात्री आहे साहेब, आपण कारखाना सुरुवातीला काम सगळं वेळेवर न झाल्यामुळे थोडं एक 8-10 दिवस आपले लांबले, त्यानंतर काही अडचणी कारखान्यातले घोटाळे त्याच्यामुळे थोडंसं आपलं क्रशिंग कमी होत आहे.
पण 6-7 हजार टनाचं क्रशिंग होऊन सुद्धा 6-7 हजार टनाचा बॅलन्स आपल्या यार्डामध्ये साहेब त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून मला निश्चितपणानं खात्री, बाकीचे सगळे कारखाने जरी बंद झाले तरी तिथून पुढचं 15 ते 3 आठवडा आपला कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना अधिकचा चालेल हा विश्वास सुद्धा. कारण आज साहेब प्रत्येक शेतकरी थांबलेला आहे. बाहेर कोणाची ऊस द्यायची मानसिकता नाही. जे कोणी टोळ्या वाहत होते त्यांनी बी मला वाटतं ह्या 2 दिवसात आता कर्मयोगीलाच व्हायला चालू केलंय. म्हणजे अशी सगळी एकंदरीत परिस्थिती ह्या कारखान्याच्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. याचा निश्चित आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं असा मला आणखी या ठिकाणी सांगायचं आहे की आता परवा माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सुद्धा दर साहेब मला वाटतं जाहीर झाला काहीतरी 3300 रुपये. म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा आपण 50 रुपये आता पुढे. आता मला नाही वाटत की आता ह्याच्यापेक्षा आपल्या 3350 पेक्षा पुढे कोणी जाईल. त्यामुळे बोत्रे पाटलांनी जो शब्द आणि भाऊंनी जो शब्द आपल्याला दिला की पुणे जिल्ह्यातला 1 नंबरचा भाव हा आपल्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाने दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या दोघांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मनोगत व्यक्त करतील पुणे जिल्हा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, आमच्या कळाशीचे सभासद माननीय निलेश काका देवकर. आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या सत्कार समारंभासाठी सत्कारमूर्ती आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माजी मंत्री श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री वहिनी आणि ओंकार ग्रुपचे सर्वा बाबुरावजी बोत्रे पाटील साहेब, त्यांचे सुविद्य पत्नी, त्याचप्रमाणे कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, निरागमा कारखान्याचे संचालक व माजी चेअरमन लालाबा सर्वच उपस्थित आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सभासद बांधव, वाहतूकदार बांधवांनो, आज खऱ्या अर्थानं आनंदाचा क्षण आपल्या भागामध्ये कर्मयोगी कारखान्याच्या परिवारामध्ये आनंदाचा क्षण आला असं म्हणलं तर वावगं होणार नाही. साहेबांनी अनेक वेळा प्रयत्न करून त्यांना प्रयत्नाला यश आले नाही, परंतु शेवटचा प्रयोग म्हणून त्यांनी ओंकार ग्रुप बरोबर सहयोग केला आणि त्या सहयोगाचा खऱ्या अर्थाने आज उभारी उजेडला. सूर्य आनंदाचा क्षण या शेतकऱ्यामध्ये उजळला असं म्हणलं तर वावर ठरणार नाही. मी बोत्रे पाटील साहेब आणि साहेबांचं आपल्या कर्मयोगी परिवारातील सर्व सभासदांच्या वतीनं खूप खूप असं अभिनंदन करतो की साहेब, पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण 1 नंबरचा दर, जे गळी हंगामाच्या वेळेस तुम्ही बोलले होते की पुणे जिल्ह्यात 1 नंबरचा दर आपण देऊ आणि तो जाहीर करून आपण तो शब्द पूर्ण केलेला आहे. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आपलं अभिनंदन करतो. भाऊ, आम्हाला वाटलं होतं की गेल्या वर्षी सारखी एखादी मिटिंग होईल की काय आणि त्यामध्ये आपण अडकून पडेल का काय असा जरा थोडा मनामध्ये हे होतं. कारण कुठलाच कारखाना दर जाहीर करायला आणि ऊसाची दराची कोंडी काय आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये फुटना. परंतु या कुठल्या मिटिंग मध्ये आपण घुरपटला गेला नाही, त्याबद्दल बोत्रे पाटील साहेबांचं मनशा मी अभिनंदन करेल की भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना चांगला न्याय देण्यासाठी आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ऊसाला इथे कमतरता नाही, चांगल्या प्रतीचा ऊस तयार करणारे शेतकरी सभासद आहेत, परंतु त्यांना न्याय दिला पाहिजे. आम्ही अनेक वेळा भांडण राहिलो, संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा मागणी केली आणि कुठेतरी आता 3,500 रुपये संघटनेची जी शेतकऱ्यांना ऊसाचा मिळावा ही मागणी होती, ती आता खऱ्या अर्थाने कुठेतरी जवळ आल्यासारखी वाटते. आणि एवढ्यावरच आपण न थांबता भविष्यामध्ये सुद्धा चांगला दर क्षणामध्ये पण आमचं सुद्धा कारण तुम्हाला कळलं पाहिजे की आम्ही बहुका मागतोय तो. आज जर सगळ्या शेतकऱ्यांना विचार कोणाला बी की आज 10-26 ची गोणी 2025 रुपयाला झाली, 12-32-16 सारखा खताची पिशवी 2125 रुपयाला झाली, म्हणजे एक 50 किलोचं पोतं आम्हाला 2000 रुपयाला घ्यायला लागतंय. ऊसाचा तणनाशक मारणारा औषधाचा 400 रुपये दर होता बंगुराचा, तो आता 600 रुपये केला त्यांनी.
म्हणजे उसाला 2 पैसे जास्त मिळाल्यानंतर तो शेतकरी स्वतःच्या खिशात ठेवत नाही, तर तो इतर समाजाला सुद्धा त्याबरोबर जगवत असतो. मग तोंडी वाहतूकदार सुद्धा आता साहेबनी जनरल मीटिंग मध्ये विषय मांडला की तोंडी वाहतूकदारांना जे तुम्ही कमिशन दिलं जाते महाराष्ट्रामध्ये की 70% 80% हा पैसा सभासदांच्या किंवा ऊस उत्पादकाच्या खिशातून जातोय. त्याच्यावरती सुद्धा एक माफक कमिशन दिलं गेलं पाहिजे. कारण FRPच्या मधून HMT म्हणजे तोंडी वाहतुकीचे पैसे कट होतात आणि मग राहिलेले पैसे सभासदाला दिले जातात. त्याला सुद्धा कुठेतरी लगाम राहिला पाहिजे. बेसुमार जे कमिशन दिलं जातंय ते त्याच्यावरती सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. एवढी विनंती करतो. आपण उच्चांकी दर्जेला आणि ओंकार ग्रुपचं साहेब आपल्या फेसबुकच्या माध्यमातून मी पाहतोय आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्यापेक्षा जास्त मला वाटतं 3050 अशा प्रकारचा दर दिलाय. म्हणजे ओंकार ग्रुपने जिथं जिथं कारखाने त्यांचे आहेत त्या सर्व जिल्ह्यामध्ये, कारण आम्ही चळवळीच्या माध्यमातून राज्यभरात आमची कार्यकारिणी आहे, तिथं पाहिलं तर सगळ्याच राज्यामध्ये जिथं त्यांचे युनिट आहेत तिथं इतर कारखान्यांपेक्षा त्यांचा सगळ्यात जास्त वाव आहे आणि तो भविष्य काळामध्ये सुद्धा टिकून राहावा. नाहीतर कुणाची तरी दरपर्यंत येऊन पुन्हा कमी येऊ नये एवढी बाबा अपेक्षा ठेवतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. यानंतर निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या तत्पूर्वी एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. कारखाना गळीत हंगाम सुरू करताना मागील 15 वर्षापासून कोणतीही अडचण न पाहता ऊसाची पहिली खेप मोळी पूजनासाठी घेऊन येणारे आमचे वरकुटे बुद्रुकचे एक शेतकरी सभासद आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय भीमराव बनकर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. कोणतीही अडचण न सांगता गेल्या 15 वर्षापासून ऊसाची पहिली खेप मोळी पूजनासाठी घेऊन येणारे अशी जिगरबाज आमचे शेतकरी सभासद बांधव आहेत. आनंद वाटतो. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान संपन्न होतोय. सर्वसामान्य माणसं केंद्रबिंदू मानला. ज्या कर्मयोगींनी दूरदृष्टी ठेवून असा सर्वसामान्य सभासद महत्वाचा मानला अशा सभासदाचा सन्मान आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे बोत्रे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते, आदरणीय वैनी साहेबांच्या शुभ हस्ते आणि माननीय सौ रेखाताई बोत्रे पाटील या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या शेतकरी सभासदाचा सन्मान संपन्न होतोय. पंधरा वर्षापासून कोणतीच अडचण सांगितली नाही. मोळी पूजनासाठी ऊसाची पहिली खेप घेऊन येणारे शेतकरी सभासद. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. अशा सभासद बांधवांचा अभिमान वाटतो. धन्यवाद. यानंतर निराभिमा कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा खांद्यावरती घेतल्यानंतर सक्षमपणे कारभार हाकणाऱ्या निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय भाग्यश्रीताई पाटील उर्फ वैनी साहेब यांना नम्रपूर्वक विनंती, मार्गदर्शन करावं. उपस्थित कारखान्याचे सन्माननीय पाटील साहेब, सन्माननीय बोत्रे पाटील साहेब, सौ रेखा वहिनी, कर्मयोगी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक, शेतकरी सभासद, ऊस तोडणी मंजूर, वाहतूक कंत्राटदार, कार्यकारी संचालक विजय शिर्के, जनरल मॅनेजर रणजित तावरे साहेब, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक, निराभिमा सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ आणि इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, प्रथम भाऊंच्या प्रतिमेस अभिवादन करते की या कारखान्यास 3350 प्रमाणे जाहीर केलेल्या कारखान्याचे अध्यक्ष माननीय पाटील साहेब व बोत्रे पाटील साहेब यांनी संचालक मंडळाचे मी सर्वप्रथम निराभिमा कारखान्याचे चेअरमन म्हणून सर्वांचे अभिनंदन करते. निराभिमा कारखान्याच्या चालू रोपयू गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक उचल रक्कम 3101 रुपयाप्रमाणे दिली गेली आहे. ही रक्कम सभासदांच्या खात्यामध्ये जमाही झाली आहे.
निराभिमा कारखान्याच्या चालू 25 व कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याच्या चालू 36वा गणित हंगाम सध्या उत्कृष्टपणे चालू आहे. इंदापूर तालुक्यामध्ये या दोन्ही कारखान्याने गेली 25 व 36 वर्ष शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक सुबत्ता आल्याचे चांगले चित्र आपणास सर्वांना दिसत आहे. शेतकऱ्यांचे हित हेच सर्वस्व हित हे पाटील साहेबांच्या सर्व संस्था चालवण्यामागचा ध्येय आहे. निराभिमा कारखान्याचे 7 लाख टन गाळप व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे 12 लाख गाळप हे होण्याचे उद्दिष्ट आहे. मला बोत्रे साहेबांना एवढं सांगायचंय की आपल्या माध्यमातून एवढा जिल्ह्यामध्ये इतका उत्कृष्ट दर आपण जाहीर केला त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं रेखाताईंचं अभिनंदन करते. आणि माझे सासरे मोठे भाऊ यांना कारखान्याबद्दल इतकं प्रेम होतं की त्यांनी आज हा भाव ऐकला आणि त्यांना इतका आनंद होत असेल की त्यांना असा अभिमान वाटत असेल की माझ्या पुतण्याने की योग्य माणसाच्या हातामध्ये कारखाना देऊन शेतकऱ्यांचं सभासदांचं मोठं काम त्यांनी केलं आहे. आणि मला अभिमान आहे मोठ्या भाऊंचा की त्यांचं स्वप्न आज 3350 भाव देऊन बोत्रे साहेबांनी त्यांचं स्वप्न आज पूर्ण केलं आहे. मला पाटील साहेबांचा जो त्रास ह्या 36 वर्ष 35 वर्ष आज काल माझ्या लग्नाला पण 35 वर्ष झाले. 35 वर्ष झालं मी हा कारखान्याचा त्रास रोज पाहते की इतका शेतकऱ्यांसाठी झटणारा माणूस आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांचं म्हणजे संसारी लक्ष नाही दिलं तरी चालेल, ठीक आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहे. पण जो शेतकऱ्यांसाठी आणि सभासदांसाठी जे त्यांनी आयुष्य त्यांचं पणाला लावलं, त्यांचा भाव असेल, त्यांच्या प्रापंचिक गोष्टी असतील, आमच्या घरामध्ये रोजची रोज हा विषय कधी झाल्याशिवाय राहत नाही. मला आठवते की दिवाळीमध्ये मागच्या 1-2 वर्षामध्ये की सभासदांचं शेतकऱ्यांचं 100 कोटीचं पेमेंट राहिलं होतं. पण साहेबांनी NCDC मधनं आम्ही साहेबांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं मी या माध्यमातून आभार मानते की त्यांनी त्यावेळेस 150 कोटी रुपये NCDC मधनं देऊन त्यावेळेस एका ह्याच्यामध्ये साहेबांनी 100 कोटी रुपये शेतकऱ्यांचे दिले. साहेबांनी खूप प्रकारे हा प्रयत्न केला. पण राजकीय सहकारामध्ये किंवा ह्याच्यामध्ये राजकारण आणू नये असं साहेबांना नेहमी वाटतं. पण राजकारण आणलं जातं, बँकेच्या माध्यमातून हा पैसा आपल्याला दिला जात नाही, बँकांमुळे ह्या अडचणी निर्माण होतात. पण ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात, नाही पोहोचत असं नाही, पण ह्या गोष्टी तुम्ही पण लक्षात घेतल्या पाहिजेत. आम्हालाही वाटतं ना, कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ तुम्ही निवडून दिले, पण ह्याच्या मागच्या ज्या गोष्टी असतात, ह्याच्या मागचा जो त्रास असतो हा पण तुम्ही समजला पाहिजे. जो कारखाना भाऊ नेहमी सांगायचे, जो कारखान्याचा त्रास होतो त्रासाचं हेच कारण होतं. पण बोत्रे साहेबांच्या माध्यमातून ह्या कारखान्याचा त्रास पूर्णपणे कमी झालाय आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी 1 नंबरचा 3350 हा भाव देऊन खूप मोठं काम इंदापूर तालुक्यामध्ये केले. आणि मला एवढंच सांगायचंय की शेतकऱ्याच्या माध्यमातून आगामी काळात या दोन्ही कारखान्याचा ऊस देण्याचा अग्रेसर राहतील. पुन्हा एकदा उच्चांकी दर दिल्याबद्दल पाटील साहेब व सन्माननीय बोत्रे पाटील साहेब यांचं मी अभिनंदन करते. जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद वहिनी साहेब. आदरणीय साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आपल्यासारख्या सौभाग्यवती साहेबांना आहे त्याचा सार्थ अभिमान वाटतो. आणि निराभिमा सहकारी साखर कारखान्या चेअरमन पदाची धुरा सक्षमपणे सांभाळत आहात त्याचा अभिमान वाटतो. यानंतर बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. दिलेला शब्द ज्यांनी पाळला ते ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर चे चेअरमन माननीय श्री बाबूरावजी बोत्रे पाटील साहेब, आपणास नम्रपूर्वक विनंती, मार्गदर्शन करावं. आज कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यांचा 3350 रुपये बाजार डिक्लेअर केल्याबद्दल माननीय या राज्याचे
सहकार आणि संसदीय कार्यमंत्री आणि आता राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील साहेब, भाग्यश्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भैया आणि व्यासपीठावरील सर्व निराभिमाचे संचालक, कर्मयोगीचे संचालक आणि पत्रकार बंधू, आलेले सर्व सभासद, शेतकरी आणि एचएनडी तोडणी वाहतूकदार, तुम्ही मी आणि माझ्या मिसेसला बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल ओंकार परिवारातर्फे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. राजकीय भाषण मी सांगितलं तसं मला करता येत नाही, कारण काही घडामोडी, काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. बाजार का दिला, कसा दिला, कुणी दिला, हे पण सांगणं गरजेचं आहे. हे सहयोग करण्यासाठी हे सहयोगी तत्व हे काय अजून कुणालाच माहिती नाही. त्यासाठी हर्षवर्धन पाटलांनी 2-3 महिने अभ्यास करून त्यांचे सीए, आमचे सीए अशा जवळजवळ 3 महिने परिश्रम केल्यानंतर ते कधी देवेंद्रजीला भेटले, त्यांना कधी सांगितलं, तर नंतर मला काय निरोप आला हे का आता ह्या सगळ्या सांगायची गरज नाही, पण ते पण भाषणात सांगते. म्हणजे पक्ष कोणता आहे काय हा माझा विषय नाही आहे, पण मला जे अनुभव आला ते मी सांगणार आहे. मी त्यांना म्हणलं मला नको काय करताय, हे बोल डोक्याला ताप माझ्या. काही राजकीय खूप डेंजर लोक असतात सगळे, कधी एकत्र येते ना, मला कधी एकत्र साहेब मला नको यायला, कारण हा कारखाना सगळ्यांच्या डोळे होईल. सगळा कारखाना म्हणजे भाऊंनी जे उभा केला हा कारखाना चांगला चालावा, हे हर्षवर्धन पाटलांची किंवा त्यांच्या कुटुंबियांची जी तळतळ आहे हे मी जवळून पाहिलेले. त्यांचे त्याविषयी परिश्रम मी घेतला, म्हणजे घेण्यासाठी फार गोष्टी असतात साहेब. मी कारखाना चालवणं हा ठीक आहे, हा उभा केला, डिस्टलरी उभा केली, 10,000चा कारखाना आहे, कोजन आहे, एवढी सर्व मालमत्ता उभा करणं हे चालवणं इतकं वर्ष ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल मी भाऊंचं आणि हर्षवर्धन पाटील परिवाराचं परत एकदा सभासदांचा आभार मानतो. राहिला बाजारचा विषय, तर बाजार 100% आपण सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यात 1 नंबर दिला आहे. पण सभासदांना माझी विनंती, मी बाजार दिला तरी लोकांनी, सभासदांनी चांगल्या प्रतीचा ऊस आपल्या कारखान्याला 100% घातला पाहिजे आणि जास्तीत जास्त कृषी झालं पाहिजे. नाही तर तुम्ही काय म्हणणार की आता माझा ऊस जात नाही, ह्याची टुरी नाही आली, त्याची नाही आली, दुसऱ्याला देतो, ह्याला देतो. तर तसं केलं तर पुढच्या वर्षी परत आपल्याला अडचणी नसेल. कारण की ऊस जास्तीत जास्त ऊस आला तरच आपल्याला, आज जसं आपण म्हणजे जिल्ह्यामध्ये बाजार दिला, तसंच हर्षवर्धन पाटलांचं, ताईंचं स्वप्न आहे की आपण राज्यामध्ये हा कारखाना कसा 1 नंबर होईल, किंवा राज्यामध्ये हेडलाईन आली पाहिजे की कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांचा राज्यामध्ये उच्चांकी दर. पण हे करण्यासाठी तुम्ही सभासदांनी सर्वांनी निराभिमा आणि कर्मयोगी या दोन्ही कारखान्याला 100% ऊस घातला पाहिजे. 1 वर्ष तुम्ही 100% कारखान्याला द्या. कुणाचा बाजारभाव किती पण डिक्लेअर करून, मी आज पण तुम्हाला सांगतो की कुणी आपल्या इतका बाजारभाव देऊ शकत नाही, की आमचं मॅनेजमेंट कॉस्ट सगळ्यात कमी आहे. आमची टेक्निकल आता ह्या सर्वांनी पाहिलं असेल, त्याला कर्मचाऱ्यांनी वगैरे, आमचं थोडंसं कारखानदारी वेगळी आहे. कुणी काय म्हणलं तरी आमची कारखानदारी वेगळी आहे आणि फक्त शेतकऱ्यांसाठी. आम्हाला कुठेही काही इलेक्शन लढायचं नाही, कुठे 10 पैसे खर्च करायचे नाही, आमच्यावर काही खर्च नाही. त्यामुळं 100% आम्ही चांगल्या प्रतीचा बाजार, ऊस जर चांगल्या प्रतीचा आला तर सगळ्यात जास्त बाजार दरवर्षी आपण कर्मयोगीला देऊ शकतो. आणि तुम्ही सभासदांनी ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील आणि आपल्या परिवारावर प्रेम केले किंवा भाऊंवर प्रेम केले, तसंच ह्या कारखान्यावर आमच्या जरी प्रेम केलं तरी चालते, पण 100% ह्या कारखान्यावरती प्रेम करावं आणि जास्तीत जास्त ऊस तुमच्यासाठी. म्हणजे हा कारखाना जिवंत राहिला, तुम्हाला आजूबाजूला लक्षात आलं असेल की काय फरक पडतो. त्यामुळे हा कारखाना 100% चांगल्या पद्धतीने जिवंत राहिला तर पुणे जिल्ह्यात सर्व कारखान्याला बाजार द्यावा लागेल. म्हणजे तुमच्यामुळे इंदापूरमध्ये सगळ्या जिल्ह्यात 3 तालुक्यात 100% बाजार लोकांना द्यावा लागणार आहे. त्यामुळे तुमच्या सभासदांची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त ऊस, दुसरं काही नको, जास्तीत जास्त ऊस तुम्ही द्या. बाजारावर आम्ही देणार आहे, वेळेवर पेमेंट देणार आहे, कसलीही शंका कुणाच्या मनात आणू नका. आणि आम्ही इथून घेऊन काही जाणार नाही. आता 3 महिने आम्ही इथे, तुम्ही पाहिलं आम्ही फक्त येतोय, पाहतोय, आम्ही जातोय. आमचा काही इथं रोल नाही, काही फक्त चालवणे, तुमची देणी पूर्ण करणे, कारखाना पूर्ण नील करून साहेबांच्या ताब्यात देणे आणि सभासदांना जास्तीत जास्त बाजार देणे, एवढंच माझं काम आहे. तर तुम्ही कसलं काही सांगू. आता मला बरेच लोक सांगत होते की तुम्ही त्यांचा कारखाना कशाला घेतला, हर्षवर्धन पाटील मग त्यांना कशाला दिला. आता आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे आम्ही सांगत तुम्हाला कोण काय, मला कोण अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं सगळ्यांनी परत एकदा मी
ओंकार परिवार आणि बोत्री परिवारातर्फे सर्वांचे आभार मानतो. तुम्ही जो आमचा सत्कार केला आणि यापुढे असंच प्रेम आमच्यावर राहो, जास्तीत जास्त ऊर्ज कर्मयोगीला द्यावं अशी विनंती करतो आणि माझे छोटेसे भाषण संबोधतो. जय हिंद. धन्यवाद बोत्रे पाटील साहेब. यानंतर अनेक वादळ वाऱ्यांना तोंड देत सर्वसामान्य शेतकरी सभासदांचे हित जोपासणारं दूरदृष्टी असणारं नेतृत्व राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, कारखान्याचे चेअरमन माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, आपणास नम्रपूर्वक विनंती, मार्गदर्शन करावं. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, सहयोगी ओंकार शुगर अँड डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड, महात्मा फुले नगर, बिजवडी या संयुक्तपणानं जो आपण 25-26चा जो गळीत हंगाम आपण आज या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या गळीत हंगामाच्या निमित्तानं जो दर जाहीर झाला आणि तो उच्चांकी दर झाल्यामुळं या सगळ्या परिसरातल्या शेतकरी, सभासद, कामगार, तोडणी वाहतूकदार, इथं आमची बैलगाडी वाहन मुकदम सुद्धा दिसत आहेत मला इथं सगळे, या सगळ्यांनी ठरवलं की एक असा छोटा सत्काराचा कार्यक्रम करायचा आणि म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपल्यासमोर मार्गदर्शन केलं आणि मला आज कळलं की त्यांना भाषण करता येतं पण ते सांगतात मला भाषण येत नाही. ते ओंकार ग्रुपचे प्रमुख सन्माननीय बोत्रे पाटील साहेब, नेरा विमा कारखान्याचे चेअरमन भाग्यश्री पाटील, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या सौ रेखाताई बोत्रे पाटील, या मंचकावर उपस्थित असलेले आपल्या नेरा विमा कारखान्याचे माजी चेअरमन आमचे ज्येष्ठ सहकारी लालासाहेब पवार, राजवर्धन, कर्मयोगी कारखानाचे उपस्थित सर्व सन्मान्य संचालक, नेरा विमाचे व्हाईस चेअरमन आणि सर्व उपस्थित सहकारी संचालक, भाऊंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे भागवत भाऊ भुजबळ असतील, गोलक भाऊ असतील, रंगादाते देवकाते असतील, अशी कितीतरी जुनी माणसं आज इथं साक्षीदार आहेत. ते सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व सभासद, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे आमचे सर्व सचिव, वकील साहेब असतील, कोठारी वकील साहेब असतील, त्याचबरोबर दूध संघाचे आमचे चेअरमन उत्तमरावजी जाधव, व्हाईस चेअरमन विक्रम आणि सर्व त्यांचे संचालक, त्याचबरोबर वाहतूक संस्थेचे चेअरमन सुरेश मेहर, तानाजीराव नाईक, सगळे उपस्थित आणि आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री शिर्के, त्याचप्रमाणे जनरल मॅनेजर तावरे साहेब आणि उपस्थित सगळे बऱ्याच मोठ्या संख्येने पत्रकार दिसत आहेत मला इथं सगळे. काय ठरवलंय का पत्रकार? होय, जाधव हसतोय का आला ते का म्हणजे मला शंका वाटायला. सगळेच आमचे सहकारी पत्रकार मित्र, बारामतीहून सुद्धा काही पत्रकार आले आणि सर्व उपस्थित सभासद आणि उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, मी सुरुवातीला आपणा सर्वांचं स्वागत करत असताना खरं म्हणजे आजचा दिवस हा कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण करणारा खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे. कारण भाऊंनी गेले 35 वर्ष या कारखान्याच्या उभारणीच्या काळामध्ये जे कष्ट घेतलं, चेअरमन म्हणून भाऊंनी अनेक वर्ष या कारखान्याचं काम बघितलं. नंतरच्या काळामध्ये 2-4 वर्ष वहिनीने चेअरमन म्हणून काम केलं आणि 2012 नंतर ही जबाबदारी चेअरमन म्हणून माझ्या खांद्यावर आपण सर्वांनी टाकली. 2012 ते 2014 पर्यंत काही अडचण नव्हती, कारण आपण राज्य सरकारमध्ये एका महत्वाच्या पदावर आपण काम करत होतो. त्यावेळेस खूप संघर्ष झाला, त्यावेळेस खूप अडचणी निर्माण झाल्या. मोठे भाव असताना डिस्टरी उभा करताना अडचण झाली, मोठे भाव असताना खासगी कारखाना सहकारामध्ये करताना सुद्धा भाग भांडवल देण्यामध्ये सुद्धा अडचण निर्माण झाली.
गव्हर्नमेंट गॅरंटी देण्यामध्ये सुद्धा अडचण निर्माण झाली. तर त्यावेळेस शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मग तो प्रस्ताव आला. तो पण झाला नाही आणि 95 साली तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलं. आणि मला आठवत आहे की दुसऱ्या का तिसऱ्या कॅबिनेट मीटिंग मध्ये हसू अडवाणी हे राज्याचे त्या काळामध्ये अर्थमंत्री होते. गोपीनाथ मुंडे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि आज दुर्दैवानं मनोज जोशी साहेब नाहीत आपल्यामध्ये, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि त्यावेळेस वकील साहेब खास बाब म्हणून कर्मयोगी साखर कारखान्याला सरकारी भाग भांडवल देण्याचा प्रस्ताव आला आणि मला वाटतं 96 साली आपल्याला 9.5 कोटी रुपये राज्य सरकारचे पहिल्यांदा या कर्मयोगी साखर कारखान्याला मिळाले. आणि त्यातून आपला हा कारखान्याचा प्रवास हा पुढे घेत गेला. दुर्दैवानं 14ला राजकीय समीकरण बदलली, 19ला राजकीय समीकरण बदलली, 24लाही राजकीय समीकरण आपली अडचणीत आली आणि मग 11-12 वर्ष कुठलाही राजकीय आपल्याला आश्रय नसताना सुद्धा हा कारखाना ठीक आहे अडचणीतून चालवत आपण गेलो. पण या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो, या सगळ्या अडचणी जरी आपल्या पुढे आल्या तरी आपण कधी डगमगलो नाही. पण या सगळ्या टीका सहन केल्या, आपण सगळ्याचे आरोप प्रत्यारोप आपण सहन केले. पण आजचा दिवस या 12 वर्षाच्या तपश्चर्यावरती खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन आलंय, याचा आनंद आज मला मनापासून या ठिकाणी झालेला आहे. हृदय भरून येत आहे. शेवटी आयुष्यामध्ये माणसं काय पैसे घेऊन वर जाणार नाही, काही संपत्ती घेऊन कोण जाणार नाही. पण ज्यांनी म्हणून आम्हाला टार्गेट केलं, ज्यांनी म्हणून आमच्यावर टीका केली, ज्यांनी म्हणून आमच्यावर नाही ते आरोप केले संपूर्ण. एक तर महाभाग असे म्हणायचे म्हणजे हे बंद पाडलं आणि हर्षवर्धन पाटलांनी खाजगी कारखान्याला उभा केला आणि एवढं नॉलेज नाही ह्यांना. इथला कारखाना बंद पाडला आणि काय दुर्दैवानं माणसं सुरासूर मिसळायची संपूर्ण. सगळा अन्याय आम्ही सहन केला. पण आज मी आपल्याला अभिमानानं सांगतो, पुणे जिल्ह्यामध्ये विक्रमी दर देण्याचं काम बोत्रे पाटील आपण केलं. आपल्या मनापासून आज या ठिकाणी अभिनंदन. परिस्थिती बदलती माणसाची सांगतो. हा कधी कोणावर अशी दुजापानाची भावणूक या ठिकाणी करू नये. एवढा त्रास आहे मागच्या 10-12 वर्षाच्या काळामध्ये झाला. ज्याचा ऊस नाही तो तर सगळ्यात पुढून आमच्या विरोधात बोलायचा पहिल्यांदा. आता निलेशने तर भाषण केलं की तसं काय म्हणजे निलेशच कारखाना चालू केला. मी तर राजू शेट्टीला म्हणलं तुलाच एक कारखाना देतो चालवायला, तू चालव का? गमतीचा भाग सोडला. ठीक आहे, मागणी केली पाहिजे. काही लोकांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचे सगळेच प्रश्न कारखान्यांनी सोडवले पाहिजे. शक्य आहे का बाबा? शेवटी शेतकरी अडचणीत आमच्या ऊस जातो, तो कोण ऊसवाला नाही सांगा. हे पण शेतकरीच आहेत बोत्रे पाटील सुद्धा. एक शेतकऱ्याचा मुलगा पुणे जिल्ह्याच्या मांडवगड फराट्यासारख्या एका छोट्या गावामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संसार प्रपंच केला, कष्ट केलं, जिद्द बाळगली, शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवलं आणि बघता बघता आज 20-21 कारखाने एक बोत्रे पाटील परिवार चालवतोय. हा शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं हा शेतकऱ्याच्या व्यथा आणि शेतकऱ्याची अडचण दुसऱ्यांनी कोणी सांगण्याची गरज नाही. इतकं अनुभव त्यांना या सगळ्या शेतकरी असल्यामुळे या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे की खऱ्या अर्थानं भाऊंचं स्वप्न आज या ठिकाणी आपण पूर्ण करू शकलो. आणि आता तर आपला बऱ्याच वर्षाचा तुमचा नामचा ऋणानुबंध राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातच अशी केलेली आहे की ती सुरुवात म्हणजे 3350. आता 3350 वरनं आपल्याला पुढे जायचं. आता इथनं पुढे लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर मी गेले 2 दिवस झाले या भागामध्ये फिरतो, एवढ्या लोकांना आनंद झालाय. काल तर मला परवा एका माजी आमदारांचा मुलगाच मला भेटला आपल्या तालुक्यात. आता कोण आहे तुम्ही समजून घेऊ शकता. आणि माझी गाडी अडवली, मला उभा केलं. म्हणजे काय हो? नाही म्हणले भाऊ चांगला निर्णय झाला बरं का. म्हणजे बरं झालं. आमचा सगळा ऊस म्हणजे आम्ही आता कर्मयोगीला घालतोय बरं का. म्हणलं 12 वर्ष काय? नाही म्हणले 12 वर्ष टिपरू सुद्धा दिलं नाही म्हणले तुम्हाला. त्याच्यावर येतो मी जरा. आणि म्हणून विरोधी सुद्धा ठीक आहे, कोणाला विरोध करायचा हा व्यासपीठ वेगळं आहे.
पण आज आपण कारखाना चालवत असताना अडचणीही समजून घेतल्या पाहिजे, परिस्थितीही समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून भाग्यश्री म्हणल्याप्रमाणे आज आपले कारखाने आर्थिक अडचणीमध्ये का आले हेच विचारतात आता आम्हाला, तुम्ही कारखाना चालवायला का दिला, आणि हेच आपली कारखान्याची अडवणूक करतात. दुहेरी भूमिका घ्यायची. आपल्या कारखान्याला, दोन्ही कारखान्याला कोणत्या बँकेने अडवलं, का अडवलं हे बोललं पाहिजे आता कुठेतरी. आता आज आपली सगळीकडे अडवणूक या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून झाली, आणि आज सांगतायत की त्यांनी कारखाना चालवायला दिला. हो, दिला, आम्ही कारखाना चालवला, काय चूक केली काय? 3350 रुपये उच्चांकी दर दिला, ही काय चूक झाली आमची? शेतकऱ्याच्या हिताकरता आपण या ठिकाणी कारखाना चालवायला दिलेला आहे, आणि आता शेतकऱ्याचं हित भविष्य काळामध्ये निश्चितपणाने उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपण या ठिकाणी बाळगायला हरकत नाही. म्हणून आपण मित्रांनो या कारखान्यासंदर्भात अडचणी आहेत, नाही असं नाही. तुम्हालाही वाटलं नाही की नेरा विमा बी 3100 रुपये देईल का, आणि ही बी 3350 रुपये देईल का? कारण शेवटी आपण काही पैसे मिळवण्यासाठी इथं आलेलो नाही. काय लागतं माणसाला? 2 वेळेचं अन्न असलं मी बाद झालं. काय एखादा श्रीमंत 1000 कोटीचा मालक असला तो काय सोन्याचं खातो काय? तुम्ही आम्ही जे खातो तोच माणूस खातो, वेगळं काय? शेवटी अन्न हे सगळ्याच सारखं अन्न आहे स्वतः, पण एक दानच लागते. आणि मला असं वाटतं ओमकार ग्रुपमध्ये ती दानत आहे, म्हणून 3350 दिला. सगळ्या सभासदांच्या वतीनं एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी आपली संस्कृती आहे, जो आपल्याकरता करतो त्याची जाण ठेवणं आणि त्याची आठवण ठेवून पुढे जाण्याची या ठिकाणी आवश्यकता. आता त्यांची आमची काय काय चर्चा झाली, पुन्हा कोणाला भेटलो, हळूहळू वेळोवेळी आम्ही सांगू की. पण काही लोकांनी असा एक प्रयोग केला की म्हणजे आम्ही कारखाना चालवतो, आम्हाला चालवायला द्या. आता आम्हाला माहित होतं त्याच्या माझं राजकारण सुद्धा काय आहे ते. आज आम्ही सुद्धा 40 वर्ष शारीरिक जीवनामध्ये काम करतोय, रक्ताचं पाणी करून आयुष्य घालवलं आम्ही. दुसरं काय बघितलं ना आयुष्यामध्ये सांगा मग? बाकीची म्हणाली ही गोष्ट कधी एक दिवस असा नाही, मुलांना विचारायचं सांगतो. फक्त आम्ही कधी या गोष्टी बोललो नाही, कारण तुम्हाला सांगून परत तुम्ही भयभीत झाला असता. तुम्हाला जर आम्ही आमच्या अडचणी सांगितल्या असत्या तर तुम्ही म्हणला असता नेतृत्व करणारा माणूस एवढ्या अडचणीत आलाय म्हणल्यानंतर आपलं काय व्हायचं? आम्ही ते गप सहन करत करत या सगळ्या गोष्टी आम्ही सहन केल्या. आता सहन करण्याचा काळ संपलेला आहे. दुसऱ्याला आता आपलं सहन करावं लागेल ही अवस्था मित्रांनो. आम्हाला काय कोणाला विरोध करायचा नाही. परवा इथं काय काय लोक आली इथं आमच्यावर माहिती भाषण करून गेली. ठीक आहे, व्यासपीठ नाही बोलायचं, पण काय गोष्टीचा खुलासा सुद्धा करणं आज या ठिकाणी आवश्यकता आहे. यांचा आमचा अग्रीमेंट होताना 28 रुपयाचा विषय ठरला होता आपला, बरोबर आहे का नाही? मी त्यांना फोन केला, पुण्यामध्ये भेटलो. मी म्हणलं बोत्रे पाटील एक अडचण आहे. ते म्हणले काय भाऊ? म्हणलं दिवाळीला 100 रुपये द्यावे लागतील. ते म्हणले होती आपल्याला बसणार नाही कधी. आणि म्हणलं साखर पण द्यावी लागेल. नाही म्हणजे आता ते ह्याच्यात माझ्या ह्याच्यात काही बसत नाही म्हणले, बरोबर आहे का नाही? मी म्हणलं नाही, काय जरी असलं तरी माझ्या शेतकऱ्याची दिवाळी जर गोड करायची असेल तर 100 रुपये द्यावाच लागेल, तोटा घाला तरी हरकत नाही. त्यांनी एका मिनिटामध्ये होकार दिला आणि दुसऱ्या कारखान्याची टेंडर मधनं साखर घेऊन आणून आपल्याला साखर वाटप 3 दिवसात केलं का नाही? साखर वाटप का नाही केलं? 100 रुपये मिळाले का नाही? निराभिमानी 100 रुपये दिले, साखर वाटप केली. मग माझा प्रश्न असा आहे की आपले लोकप्रतिनिधी कृषी मंत्री आहेत, खूप अभ्यासू आहेत, खूप चांगलं काम करतात. त्यांच्यावर अख्ख्या राज्यातल्या 2 कोटी शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. गाव तुम्ही भावनगरला 100 रुपये दिवाळी दिलं का? दिले नाही 100 रुपये दिवाळीला? छत्रपती कारखाना तर या महाराष्ट्रातला पॉइंटर कारखाना आहे. त्या कारखान्याकडे बघून या महाराष्ट्राची कारखानदारी उभा राहिली. विखे पाटलांच्या कारखान्यातून महाराष्ट्राची कारखानदारी उभा राहिली. आणि तुमच्या कारखान्याला 60 वर्ष झाली, म्हणजे आमचं वय तेवढं त्या कारखान्याचं वय. का 100 रुपये तुम्ही दिले नाही? तुम्ही आमच्या कारखान्याचं कर्ज काढता. तुमच्या कारखान्यावर गेल्या 12 वर्षामध्ये 750 कोटी रुपयाचं कर्ज काय केलं? विचारायचं नाही मी तुम्हाला. मी स्वतःचं ठेवायचं झाकून. आणि म्हणले निरा विमा कारखाना म्हणजे कर्जात बुडलेला आहे, कर्मयोगी कारखाना कर्जात बुडलेला आहे. आता कोण कुठं बुडलेलं आहे येणारा काळ ठरवणार आहे. आता अडचणी संपलेल्या मित्रांनो.
कारण तुमची जबाबदारी होती. या 2 कारखान्यामध्ये 40,000 शेतकरी ऊस घालतात. 40,000. काय सगळे मला मत देतात का? नाही, लोकशाही आहे, त्याच्या मनाबरोबर देतात ते. बघ, तुमची जबाबदारी नव्हती का? आज इथं आमचं ड्रॉवल बंद करायचं, प्लेटचं कर्ज बंद करायचं, निरा विमाचा इथेनॉलचे म्हणजे पैसे भरा, 20 कोटी रुपये भरले, 50 कोटीची शिफारस झाली, नाही दिलं कर्ज, अजून दिलं नाही कर्ज. आणि पत्र पाठवलं आम्हाला बँकेने. त्या पत्रात काय लिहिलं माहिती का बँकेने? भविष्य काळात निरा विमा साखर कारखाना तोट्यात जाऊ शकतो म्हणून तुमचं कर्ज नामंजूर. भविष्य काळात मग माझं त्या पीडीसी बँकेच्या चेअरमनला आव्हान आहे, निरा विमाचा भविष्यकाळ बघ. 6,200 टन प्रतिदिन कारखाना चाललाय, 11.25% रिकव्हरी आहे. ते भविष्यकाळ आहे. हा भविष्यकाळ आहे. तुमच्या सगळ्या बँका आम्ही चालवल्या, आम्ही उभ्या केल्या त्या बँका. तुम्ही नंतर त्या बँकेचे मालक झालाय. कोणती मदत केली बँकेने सांगा मला तुम्ही? तुमचा 11% 12% व्याज आहे, कधी वाटलं नाही तुम्हाला? अरे शेतकऱ्याची बँक आहे. 2-2 संचालक आहेत आपले भाऊ या भागातले. 2-2 संचालक बिनविरोध जातात. आम्ही बिनविरोध केले त्याला 3 वेळा. तुमची जबाबदारी नाही का? का असा ठराव झाला ना जिल्हा बँकेमध्ये? जर एनसीडीसी जर 8%नी प्लेजला कर्ज देत असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया जर 8%नी कर्ज देत असेल पीक कर्जाला, तर का जिल्हा मध्यवर्ती बँक 11%, 11.5% या ठिकाणी व्याज लावती? काय तुम्हाला विचारणार नाही कुणी? हो, आता आम्ही जाब विचारू तुम्हाला. बँक आमची आहे, तुमची बँक नाही. या शेतकऱ्यांनी कष्ट करून ती बँक उभा केलेली आहे. काय बँकेची मदत आहे आपल्याला सांगतो का? मी सगळं अडवायचं. आता मागं लागलेत, प्रस्ताव द्या, आम्ही विचार करतो. निरोप्या लागले सांगतो. आता तुला आता रामराम म्हणलो, वेळ संपली आता. या तालुक्यामधल्या सहकारी उठलं की एक ठरलेलं भाषण सांगतो. हा काय झालं? करमुळ कारखाना बंद पडला, दूध संघ बंद पडला, अर्बन बँक बंद पडली, वाहतूक संस्था बंद पडली, निरा विमा बंद पडला. आता माझा प्रतिप्रश्न असा आहे, 2017ला तुम्ही मतपत्रिका खाऊन निवडून आला. आपण आता राजीव गांधी म्हणतात मत चोरी. ही मत चोरी नाही, मतपत्रिकाच खात होती ही. खरं का नाही सांगा? ती मतपत्रिका खाऊन जिल्हा मार्केट कमिटी 2-3 मतावर आली, तर आपली निवडून आली मार्केट कमिटी. तुम्ही होता की काउंटिंगला सगळे हात सोडतो. सत्ता नव्हती आपल्याकडं, अडचणी होत्या आपल्याकडं. यारला अजून जरी कधी ती यार भेटला तर त्याला मी विचारतो, का रे बाबा म्हणलं, तुझी सुवर्ण अक्षरानं काय किती लिहावं लागेल म्हणलं, मतच खाल्ली की. आणि ती मार्केट कमिटी ज्यावेळेस आपल्या ताब्यात होती, भाऊंनी काढलेली संस्था आहे. भाऊ त्या मार्केट कमिटीचे संस्थापक होते. मी राज्याचा प्रधानमंत्री असताना बोत्रे पाटील साहेब आम्ही 60 कोटी रुपयाचं सबसिडी त्या मार्केट कमिटीला आपण दिली. खास बाब केली. फिश मार्केट हिंदुस्थानमध्ये कुठं नाही, फक्त एकाच मार्केट कमिटी, ती म्हणजे इंदापूरच्या मार्केट कमिटी. नियमन केलं, कायदा बदलला आम्ही सांगतो. आणि आज रत्नागिरीपासून आणि सिंधुदुर्गपासूनचे व्यापारी आमच्या मार्केटमध्ये येतात. आणि या सगळ्या उलटीच्या मार्केटचा 10, 15, 20 लाखाचा रोजचा शेअर होतो. ते कुणी उभा केलं? ते आपण उभा केलं. 25 एकर जागा घेतली मार्केट कमिटीला. त्या हायवेला मोठे भाव असताना 3 वेळा व्यवहार आमचा रद्द झाला. मी काय सांगतो या गोष्टी? पण घेतली जागा आपण, ती 1.25 लाख रुपये एकरांनी जागा घेतली. आज त्या एका एकराची किंमत 2 कोटी रुपये झाली. कुणी केलं हे सगळं? आणि आज ती मार्केट कमिटी बघा, तुमच्या ताब्यात आहे मार्केट कमिटी. काय अवस्था आहे? डाळिंबाचं मार्केट बंद झालं, घोडे आणायचे, कुत्रे आणायचे, नाचवायचे, झालं मार्केट कमिटीचं काम करतो. शेतकऱ्याकरता संस्था काढली. काय केलं काय तुम्ही? नगरपालिकेचा प्रचार करताना सगळे गाळेधारक माझ्याकडे आले. अहो म्हणले 10-10 लाख रुपये डिपॉझिट केले त्या गाड्याचं, नाही पैसे भरले तर लगेच शिवीगाळ, हाणामारी. ही शेतकऱ्याची मार्केट कमिटी आहे. परत म्हणले हर्षवर्धन पाटलांनी खरेदी संघ बंद पाडला. बंद नाही पाडला. आज त्या खरेदी संघाची 5-10 कोटीची प्रॉपर्टी आपण निर्माण केली. ती बी अशी दप्तरातली खरेदी संघाची निवडणूक लढवून तुम्ही ताब्यात घेतली. एक माणूस आहे तिथून नोकरीला आता त्या खरेदी संघामध्ये. सभापती बऱ्याच तुम्ही बी गेलता तिथं मिटिंगला, बघितलं असं काय त्या खरेदी संघामध्ये आहे का तिथं? काय गब्बर चहा तरी मिळतो का प्यायला? बंद आहे का नाही सर? ही तुम्ही संस्था चालवता.
छत्रपती कारखाना ही संस्था तुम्ही चालवताय, पुन्हा आरोप करता हो आम्ही अडचणीत होतो, आम्ही काय भ्रष्टाचार केला नाही, आम्ही चुकीचं वागलो नाही, आम्ही या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या करता आज 40 वर्ष मी माझ्या आयुष्यातली घालवली, भाऊंनी 60 वर्ष आपल्या आयुष्यातली घालवली, पण आज इंदापूर तालुका स्वाभिमानानं उभं करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यावर कळत चढवण्याचं काम आज बोत्रे पाटील आपण केलं. आपलं खरंच मनापासून त्या ठिकाणी आहे. आता हे सगळे दिवस बदलायला लागले. मला सुद्धा बरीच लोक म्हणतात काय हो एवढा दर असतो काय म्हणजे. आणि निलेश मी कधी अशी बैठक घेत नव्हतो, तसली बैठक अंधारात माझी नसती कधी होतो. आज मला आज कळलं भीमाशंकरचा 3100 रुपये दर जाहीर झाला, बघितल्यात माहिती घेतली. आज 3350 रुपये आज तुम्हाला मित्रांनो दर दिलेला आहे. आता तुमची पण जबाबदारी अधिक आहे. हा पहिला प्रयोग आहे कोलॅबोरेशन मधला, की सहकारी साखर कारखाना एका बाजूला आणि ओमकार ग्रुप दुसऱ्या बाजूला. त्यांनी सुद्धा 20-21 कारखाने घेतले, काही त्यांनी खरेदी केले, काही त्यांनी लीजवरती घेतले, काही त्यांनी बँकेच्या ऑप्शन मध्ये घेतले. तो व्यवहार वेगळा, पण हा एकमेव असा व्यवहार आहे कर्मयोगीचा आणि ओमकार ग्रुपचा, की कोऑपरेटिव्ह मध्ये स्ट्रक्चर आपलं असंच राहणार आणि ह्यांची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये आणून उत्तम पद्धतीने हा कारखाना हा चालेल. याची सुरुवात 14 ऑगस्टला त्यांनी ताबा घेतला. अजून 14 डिसेंबर याचे म्हणजे 3 महिन्यातला फरक जर आपण बघितला तर एवढ्या जलद गतीनं या सगळ्या गोष्टी या संदर्भामध्ये झालेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की आज इथलं सगळं वातावरण बघितल्यानंतर आज आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद झालेला आहे. आणि मला असं वाटतं पहिल्यांदा असा दर दिल्यामुळे सत्काराचा योग इथं आला फक्त तुम्हाला, नाहीतर आमचा योग असा असायचा वामनराव काय भाऊ पुढचं बिल कधी मिळेल, एक हळू मिळायचा मिळेल का नाही मिळेल. ठीक आहे, आम्ही संयमानं शांततेनं कुणी काय जरी बोललो संपूर्ण कारखाना बंद झाल्यानंतर आमच्या दोन्ही तिन्ही पीएचे फोन आला कुणाचा बिल कधी जमा होणार. ठीक आहे, तोही दिवस आपण बघितले, पण आपण कधी मागे हटलो नाही. मी आज आपल्याला सांगतो जीवात जीव असेपर्यंत या भागातल्या शेतकऱ्याचा एक नया पैसा सुद्धा अडचणीच्या काळामध्ये आपण ठेवला नाही. आणि आता तर काळ बदललेला आहे, भविष्यामध्ये अधिकचे 2 पैसे आपल्याला कसे मिळतील या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी मुद्दाम सांगायचं. आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही मित्रांनो, कारण आज एक वेगळा कार्यक्रम इथं आयोजित केलाय आपण. खरं म्हणजे बोत्रे पाटील यांचा जो काही ग्रुप आहे त्याची माहिती सुद्धा आपण घेण्याची आवश्यकता आहे. त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो, मला या अगोदर प्रश्न पडायचा की ही एवढी 20-22 कारखाने कसे काय चालवतात. पण त्यांचं साधं आणि सोपं गणित आहे. ते गणित असं आहे की पहिला त्यांचं तत्व असं आहे की हा व्यवसाय करायचा. व्यवसाय करायचा म्हणल्यानंतर काही भूमिका मांडावं लागतात समजतो. दुसरी भूमिका त्यांची अशी आहे की काटकसरीनं हा व्यवसाय चालला पाहिजे. तिसरी भूमिका अशी आहे की आपली नाळ शेतकऱ्याशी जोडल्या गेलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा विश्वास या उद्योगामध्ये आपल्यापासून हटता कामा नये. तो विश्वास कायम दृढ झाला पाहिजे ही त्यांची तिसरी भूमिका आहे. आणि चौथी भूमिका अशी आहे की ज्या कारखान्यामधून जे काही उत्पन्न तयार होईल, माझं व्याज आणि ते जरी बाजूला गेलं, तेवढं जरी गेलं तर शिल्लक राहिलेलं, माझी अपेक्षा काय नाही, ते शिल्लक राहिलेलं अधिकचं 2 पैशाचं माप ते तुमच्या पदरात कसं टाकता येईल आपल्याला, ही त्यांची या संदर्भातली भूमिका आहे. अशा साध्या सोप्या लॉजिकवर ते मला म्हणले मी या सगळा उद्योग चालवतो. खरंच म्हणजे तुम्हाला मानावं लागेल शकतो हा माणूस कधी जास्त काही बोलत नाही, पण एवढ्या सगळ्या कारखान्यामध्ये लक्ष ठेवणं म्हणजे त्यांनी जर ठरवलं 21 कारखान्यावर जाऊन यायचं म्हणलं तर सीझन बंद झाला तरी त्यांचा राऊंड पुरा व्हायचा नाही. पण जिद्द आहे, चिकाटी आहे. कुठेतरी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला असल्यामुळं कदाचित काहीतरी आपल्याला शेतकऱ्याचं देणं लागत असेल कुठेतरी आपल्या पूर्वजन्मीच्या ह्याच्यामध्ये, त्या भावनेतून आज ही मंडळी पुढे आलेली आहेत. आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शेजारच्या तालुक्यातला एक शेतकऱ्याचा मुलगा यांनी हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. आज आपल्या कारखान्यामध्ये
2-3 गोष्टी अडचणीच्या झाल्या. एक, वेळ कमी मिळाल्यामुळं 10-15 दिवस आपले कारखाने सुरू करायला लागले. त्यामुळं आपल्याकडचे 5 बॉयलर आहेत, त्यातला एक बॉयलर तर आपण कधी 10-12 वर्षात लाईनवर घेतला नव्हता. तो त्यांना दुरुस्त करावा लागला. तो दुरुस्त करण्याकरता म्हणून लागणारं मटेरियल मिळत नव्हतं, कारण त्या जुन्या साईज होत्या सगळ्या. कधीतरी 1932 आणि 1942चा फ्रॉस्टरचा बॉयलर, त्याचे पार्ट्स मिळत नव्हते. तर तेही त्यांनी जॉब वर्क करून, मेहनत करून मागच्या 2 दिवसापूर्वी तो बॉयलर सुद्धा लाईनवर आला. अजून इन हाऊससाठी एक 3 मेगावॉटचं टर्बाईनचं काम राहिलं, ते आज उद्या मला वाटतं पूर्ण होईल. आणि ते झाल्यानंतर काल आजपासून आजच 8,300 टन क्रशिंग झाले. त्यामुळे आता उद्यापासून आपला कारखाना 9,000 प्लस ती चालायला कुठलीही अडचण राहिली नाही, हे मला या ठिकाणी सांगायचं. त्यामुळे आता प्लॅन्ट सुटुकी झाला. तुम्ही आता हे झालं नुसतं एक बघून या, आपलं बगॅस सेव्हिंग किती आहे माहिती आहे का? माहिती घेतली का आपण? काय 12% बगॅस सेव्हिंग आहे. म्हणजे 2 लाख टन क्रशिंग आता होईल. आता यार्डामध्ये जवळजवळ 25 का 28,000 टन बगॅस शिल्लक आहे. जर 12 लाख टन झालं तर 1.5 लाख मेट्रिक टन बगॅस आपल्याकडे शिल्लक राहील. म्हणजे बगॅस ठेवायचा कुठं सुभाषा प्रश्न आहे. आता सगळं तेच आहे, पण कुठल्या तरी गोष्टीला एक योग लागतो आणि मला असं वाटतं तो सुवर्ण योग आता आपल्याला आलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंदाचे दिवस आता आल्याशिवाय राहणार नाहीत, ही अवस्था आता या संदर्भातली मित्रांनो निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी काय? आता मला सारखे शेतकऱ्यांचे फोन येतात, अहो सांगा शेतकरीला वाहनं टाका. इथं वाहनच 15,000 टनाची आवडली. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती सगळ्याला सांगतो, पाणी आहे. आता ऊस कोणाचाही राहणार नाही, सगळ्याचा ऊस जाणार आहे. अजिबात चिंता करू नका. त्यामुळं आता बऱ्याच लोकांनी तुडी बंद केल्यात बाहेरच्या कारखान्याच्या, वाहनं इकडे डायव्हर्ट व्हायला लागलेले. कारखाना जर 9,000 टनांनी चालला तर 6-6,500 टनाचा बॅलन्स राहील. एक शिफ्ट आपली 3,000नी चालेल, म्हणजे दुप्पट बॅलन्स राहील. जास्त बॅलन्स राहणं सुद्धा उशिरा राहिला तर रिकव्हरी परिणाम होईल. रिकव्हरी परिणाम झाला तर मग 3350 आकडा कसा गाठायचा हाही प्रश्न परत आपल्या पुढे येईल. तर हे सगळं अर्थकारण जे आहे ते थोडं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी एक गुण गाढवाला. आम्ही दोघेही तुम्हाला ग्वाही देतो, एकाचंही टिपरू शेतात राहणार नाही. सगळं गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही. बरोबर आहे का? लक्षात आहे ना? आता उगाच बाकीच्या गोष्टीची अडचण करू नका. बाहेर ऊस घातल्यावर काय काय त्रास होतो मी सांगायची गरज नाही. 12 वर्षाचा अनुभव तुमच्या नजरेला आहे. त्यामुळे आता व्यवस्थित सगळं झालंय. थोडं हा सीझन जर आपण 12 लाखाचा केला, विथ प्रॉपर रिझल्ट आपण केले, तर पुढच्या वर्षी मात्र आपण 15 लाख टनापर्यंत सुद्धा गाळप केल्याशिवाय राहायचं नाही. हे उद्दिष्ट सुद्धा आपल्याला पाळावं लागणार आहे. आणि त्याच पद्धतीनं नेराभेमा कारखाना आणि कर्मयोगी कारखाना, त्याचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. दोन्ही कारखान्याचं नियोजन एक चांगल्या पद्धतीने आपण करतोय. अजून 1 वर्ष 2 वर्ष आपल्याला अजून अशीच मेहनत घ्यावी लागेल. एकदा का हे सगळं सेट व्यवस्थित झालं मग मात्र काही अडचण कुणाची येणार नाही. हळूहळू सगळं कॉम्प्युटरायझेशन होईल. सगळ्या तुडीचा प्रोग्राम, हार्वेस्टिंगचा प्रोग्राम, नोंदीचा प्रोग्राम, हे सगळं जे आहे हे आता नव्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल. कामगारही सगळे आपले चांगलं काम करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं पुढे जाण्याची आवश्यकता आहे. हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं. आता आपले पगार जर बघितले 2 कारखान्याचे, इथला पगार 1,70 लाख 1,50 लाख रुपये साधारणतः महिन्याला होतोय. आणि नेराभीमाचा पगार साधारणतः 1 कोटी रुपये होतोय. दोन्ही कारखान्याचे पगार 2.5-3 कोटीच्या दरात जातो. दोन्ही कारखान्याचे. मला काल छत्रपती कारखान्याचे चेअरमन भेटले, कालच भेटले मला. माणूस खरंच चांगला आहे बापू बरं का. पण आता काय झालंय, 22 वर्ष त्याला बाजूला केलं, ह्यांनी पाप धो धुतलं सगळं आणि आता बापूच्या गळ्यात घातलं. मला म्हणले बापू, मला म्हणजे नामदार साहेब आमचा पगार 3.5 कोटी आहे म्हणजे महिन्याला. दुसरे पाटील 3.5 कोटी रुपये महिन्यात छत्रपतीचा पगार. मी एवढा? अहो म्हणजे 850 माणसं कामाला लावली म्हणले आमच्या महाभागाने. 850 माणसं. आता अशा जर तुम्ही राज्याचं नेतृत्व करणारी माणसं जर अशी वागायला लागली, संस्था, शेतकरी, याचं काय भवितव्य काय राहणार आहे याचं सांगा मला. आणि म्हणून आज आपण ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं, काटकसरीनं, शेवटी बघा म्हणजे आमचं तर दोघाचं असं ठरलंय,
काय जरी असलं तर दराच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायचं नाही. बरोबर आहे का? ऊसाचा दर हा कायमच आपल्या कारखान्याचा. आता या वहिनीचा पायगून चांगला दिसतोय मला वाटतं दुसऱ्या पाडण्याच्या दिवशी, आणि तिकडे चेअरमन झालेलं आमच्या मंडळीत त्यांचाही पायगून मला दिसतोय. काय कळलं सांगतो तुम्ही आता काय केलं दोघींनी मला काय माहित नाही शकतो का, पण चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आता हळूच कुलबुज आहे. निराशनाचं काय होतं तिकडे 3100 इकडे 3350 अशी आहे कुलबुज काय ते बापू कुठे बापूचं कसं असतं माहिती का, स्वतःला बोलायचं असतं दुसऱ्याने असं असं म्हणलं असं बापू ठीक आहे करू तिथं मी मार्ग काढू आपण काय काळजी करू नका. शेवटी ह्या सगळ्या संस्था शेतकऱ्यांच्या हिताकरता आहेत, चांगल्या चालल्या पाहिजे. कालच मी नागपूरला होतो, मगाशी आता राजू बोलला मी नागपूरला गेलो. काय गेलो नागपूरला? कारण मला दिल्लीवरून निरोप आला की राज्य सरकारची शिफारस झाली पाहिजे. म्हणून काल देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र दिलं, एकनाथ शिंदेना एक पत्र दिलं. अजितदादाला भेटायला गेलो पण ते आलते इकडे निघून पुण्याला कुठेतरी, त्यामुळे त्यांची माझी भेटच झाली नाही. तर त्यांचं मी पत्र तयार केलं आणि पत्रामध्ये 3च गोष्टी लिहिल्या. राज्य सरकारने केंद्र सरकारला MSP 41 रुपयाची शिफारस राज्य सरकारने करावी, ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. आता आपली शिफारस राज्याची. मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण अभिनंदन करतो, त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आपली शिफारस या ठिकाणी. आता मगाशी मला दिल्लीवरून MDचा फोन आला, एक पत्र मागितलंय प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसने आता आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ऑफिसमधून. आताच मला इथं बसल्या बसल्या मेसेज आला. उद्या सकाळी त्यांना एक पत्राची कॉपी जाईल. आणि आम्ही अशी मागणी केली, दुसरी मागणी अशी केली की इथेनॉल जे आहे त्या इथेनॉलचे दर तुम्ही 2-3 वर्ष वाढवले नाही. तुम्ही फक्त सी मोलेसीचे दर वाढवले, तुम्ही बी हेवी मोलेसीचे दर वाढवले नाही, तुम्ही सिरप आणि ज्यूस्ट इथेनॉलचे दर वाढवले नाही. ते दर वाढवा. कारण आमच्या डोक्यात आता ही 3350चा कसा हिशोब पुरा करायचा आहे ते डोक्यात आहे गणित आपल्या. हा नाही तर उद्या तेच डोक्यात गेलं म्हणजे पुन्हा आपली पंचायत होईल. कसं तरी एवढं आपदून कसं तरी आता रोडाला हल्ली गाडी आपण. त्यामुळं सगळी सोंग करता येतात पण ते सोंग करता येत नाही आपल्याला. तो एक मार्ग आपण त्या ठिकाणी काढलाय. तिसरा मुद्दा को जनरेशनला आपल्या कारखान्याला 6 रुपये 93 पैसे मिळणार आहेत त्या वर्षी युनिटला. नेरा विमानाला सुद्धा 6 रुपये 93 पैसे मिळणार आहेत. कारण अजून एक वर्ष मी सरकार मंत्री असताना जे करार केले होते 2012-14ला त्याचा फायदा कसा होतोय बघा. आज राज्य सरकारची पॉलिसी 4 रुपये 50 पैशाची आहे, आपल्याला 6 रुपये 93 पैसे नेट मिळणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये अशी मागणी केली की 1.5 रुपया पर युनिट राज्य सरकारने आम्हाला अनुदान द्यावं त्या कोजन करता. त्याला देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले ठीक आहे, मी या अधिवेशन संपल्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा करून मार्ग काढू. सांगण्याचा उद्देश असा आहे. आता दुसरं एक पत्र मागितलंय केंद्र सरकारने की इथेनॉलला अजून 50 कोटीला परवानगी वाढवून दे. ते पत्र आता इस्मा असेल, आयजॅक असेल, नॅशनल फेडरेशन असेल, हे का सांगतो मी, शेवटी ह्या पॉलिसी दिल्लीमध्ये ठरतात आणि तिथं जर आपण योग्य मागणी नाही केली तर मग उद्या आपला हा धंदा सुद्धा उद्योग सुद्धा अडचणीमध्ये येऊ शकतो. आणि म्हणून 50 कोटी लिटर इथेनॉलला अधिकची मागणी आपण करतोय. आणि आता 15 लाखाचा जो कोटा दिला एक्सपोर्टला तो अजून 10 लाखांनी वाढवावा. असे जे प्रॅक्टिकल मुद्दे आणि त्याच्यामध्ये राज्य केंद्र सरकारला कुठलाही आर्थिक भार नाही याच्यामध्ये, फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय करायचा. उद्या जर 3100चा MSP 41 केले तर केंद्र सरकारला 1 रुपया द्यावा लागणार नाही. मार्केट आमचं आपोआप त्या ठिकाणी एस्टॅब्लिश होईल. किंबहुना हाय ते मार्केट 37 रुपयाची तरी आमचं स्टेबल राहायचं. हे का सांगतो मी, शेवटी हा उद्योग 99.9% हा केंद्र सरकारच्या नियंत्रणामधला हा उद्योग आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला पुढे जायचंय. आणि हे सगळं करत असताना येणाऱ्या भविष्य काळामध्ये कुठेतरी आपल्याला या सगळ्या साखर उद्योगाला न्याय प्राप्त देऊन देण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आता आपल्या भागामध्ये मध्ये केळीची लागवड फार वाढली, ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढली, डाळिंबाची लागवड वाढली, द्राक्षाची लागवड वाढली. आता यावर्षी मला आपल्याला आव्हान करायचंय, ज्याला जे करायचे फळबागा ते करा, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण जेवढं क्षेत्र आपल्याकडे शिल्लक असेल ना, आता ऊस लागवडीच्या भागाला लागा सांगतो. जेवढं क्षेत्र मोकळं असेल तिथं ऊस लावा, फक्त वरचा भाग मोकळा सोडा आपला. बाकी जिथं असेल तिथं काढलं जावा, काय हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की आता या पद्धतीने आपली कारखानदारी चालल्यानंतर चांगला भाव मिळेल, 2 पैसे शाश्वत आपल्या ह्याच्यामध्ये येतील आणि त्यातून आपल्याला नव्या पुढच्या पिढीला सुद्धा एक चांगलं शिक्षण, चांगली घरं, नव्या पिढीला मुलांचं चांगलं संगोपन, शेवटी ह्या सगळ्या गोष्टी करतात.
अहो आता तुम्ही बुत्रे पाटील हा दर दिलाय ना, नीरा बेमाने दर दिलाय. इंदापूरची बाजारपेठ बघा कशी चालली आहे. बघा 1 वर्षानंतर इंदापूरची बाजारपेठ कोणत्या लेवलला जाते बघा. त्याचं कारण असं आहे, शेवटी आर्थिक परिवर्तन या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून ऊसाचं क्षेत्र वाढवा. ऊसतोडीचा प्रोग्राम जरी थोडा विलंब झाला तरी संयम बाळगा. कुणाचा ऊस राहणार नाही असं काय नाही की तुम्हाला 6 महिने थांबायचे. 8-15 दिवस मागे पुढे होईल एवढंच होईल, ह्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही. रोज जर 15,000 टन ऊस तुटत असेल तर किती एकर क्षेत्र रोज कमी होणार आहे ह्याचा हिशोब करा तुम्ही. त्यामुळं दुसऱ्या कुठल्या कारखान्याला ऊस जाऊन देऊ नका. नाहीतर मग आता ती लवकर नेते म्हणून मी तिकडे चाललो असं करू नका. थोडासा संयम बाळगा. नाही तर मग आपलं गाळप जर कमी झालं तर उत्पादन खर्च आपला वाढेल, बाकीचे खर्च आपले वाढतील आणि पुन्हा पुढच्या वर्षी कारखाने चालू करायला आर्थिक अडचणी येतील. हे साधं चक्र असतं. हे थोडंसं बारकाईने आपण बघा. जीआयचा वापर आपल्याला करावा लागेल मित्रांनो. अजून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं खरंच काय अजून तुम्हाला महत्व कळलं. माझं म्हणणं असं आहे, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 40,000 एकर क्षेत्र ऊसाखाली आहे. आमच्या ह्या कार्यक्षेत्रामध्ये 40,000. एक साल तर आपल्याकडे 44,000 एकराची नोंद होती कर्मयोगीची. पण ठीक आहे, आता आम्ही 40,000 एकरच म्हणतो. पण 40,000 एकरामध्ये जर 10 टन ऊस आपण जर वाढवला तर 4 लाख टन ऊस आपला वाढतो. हा या क्षेत्रामध्ये बरं कसं. आणि तुम्हाला पण 10 टनाचे पैसे जास्त मिळतील. आणि म्हणून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आपल्याला, हा जर प्रयोग आपण केला, इकडे 40,000 आणि तिकडे 20,000, 60,000 एकर ऊस याचं आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनिंग आपण करू. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अजून ह्यापेक्षा आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा दर द्यायचा असेल आपल्याला, तर आपली रिकव्हरी 12.5च्या पुढं ही न्यावीच लागणार आहे आपल्याला. आणि मला विश्वास आहे की तशा पद्धतीचा प्रयत्न आपला ह्या माध्यमातून होईल अशा प्रकारची खात्री बाळगतो. आज पुन्हा एकदा इथं आपण सर्वजण आलात. बोत्रे पाटील आपण, आपल्या सुविध पत्नी इथं आला. कारण म्हणजे आमचा हा सगळा कर्मयोगी परिवार हा गरीब माणसं आहेत, आमची प्रामाणिक माणसं आहेत, निष्ठेची माणसं आहेत. कधी आमच्याकडे सत्ता असो नसो, सत्ता आली म्हणून कधी ह्यांनी उत्पाद केला नाही, सत्ता नाही म्हणून कधी कुणी हार मानून घरात बसलं नाही. पण काय माणसंही आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्यावर प्रेम करत करत आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढं भरभरून प्रेम ह्या लोकांनी दिलेलं आहे. आणि म्हणून आमची एकच अपेक्षा अशी आहे की कदाचित आमची राजकीय पिछेहाट जरी काही प्रमाणात झाली असली, आम्हाला राजकीय जरी काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी सुद्धा आम्ही कष्ट सोडले नाही, आम्ही जिद्द सोडली नाही, आम्ही प्रामाणिकपणा सोडला नाही. आणि आज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जर काय मिळवलं असेल तर आम्ही लोकांचा विश्वास मिळवलेला आहे. आणि मला असं वाटतं याच विश्वासावर येणाऱ्या भविष्य काळामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपण सर्वांनी आज या ठिकाणी बाळगावी. एवढंच आव्हान या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना, शेतकऱ्याला माझं आव्हान आहे, सगळा ऊस आपण या 2 कारखान्यांना द्या. खरं सांगतो, एवढं तर प्रयोग करा की आता सांगतो. नाहीतर मग मी माझा आता फोडवा तिकडे घातला, आडसाले इकडे घालतो. बघा, दर देताना आम्ही दुहेरी निष्ठा नाही ठेवली, त्यांनी पण दुहेरी निष्ठा खरंच नाही ठेवली. दर देताना मोकळेपणानं दर दिला. तसं आपण सुद्धा दुहेरी निष्ठा ठेवू नका. आहेत काही लोक 5-10% आता ही म्हणला ती बरोबर आहे. ज्यांनी 12 वर्ष ऊस घातला नाही ती सगळ्यात त्याचा ऊस सगळ्यात पहिला येतो. गावात माणसं म्हणतात का बघा की आतापर्यंत त्या कारखान्याचे एजंट होता ती, आणि आता इकडे ऊस घालतोय. ठीक आहे, झालंही झालं आता. पण आपण सुद्धा या सगळ्या गोष्टी नीटपणानं बघून आपण करा. काही अडचण आली तर इथं तावरे साहेब आहेत, आमची शेतीचे अधिकारी इथं आहेत, आम्ही रोज इथंच आहे, संचालक मंडळ सगळं इथंच आहे. आपली रोजची 1000-500 लोकांचा रोज आपला संपर्क असतो सगळा. त्यामुळं एकामेकाशी कम्युनिकेशन ठेवा, संवाद ठेवा. आणि आज आपण ही जी काही संवाद बैठक घेतली ती केवळ आणि केवळ आपल्या कारखान्याचं पुढची दिशा, शेतकऱ्यांची दिशा कशी असावी या पद्धतीचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. कामगारांनाही मला या ठिकाणी सांगायचं, आपण खूप चांगलं काम करताय, मेहनत करताय. अजून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हालाही कसल्या प्रकारची अडचण येणार नाही. कुणीतरी येऊन काहीतरी सांगेल, कुणीतरी काहीतरी काम भरवण्याचा प्रयत्न करतील. आता एक मात्र आहे बघा, आभार. आता काय झालंय, माणसं हुडकते जाता हर्षवर्धन पाटलाला अडवायचं कुठं. आता ही एक आता नवीन तंत्र सुरू झालंय. आता मी काय आयुष्यात कधी कुस्त्या केल्या नाही, पण मी पण 10 वर्ष कोल्हापूरचा पालकमंत्री होतो. त्यामुळं सगळ्या गोष्टी आमच्या रोज कानावर येतात.
आता मात्र काय मागं हटायची काही कारण नाही. आता पुढचं परिवर्तन घडवायचंय आपल्याला, आणि ते जर घडवायचं असेल आपल्याला तर तुम्ही अडचणीच्या काळात आमच्या मागे उभा राहिला, याही पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीनं आपण उभा राहाल असा विश्वास व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अंतकरणापासून आभार मानतो. बोत्रे पाटील त्यांच्या सर्व ग्रुपचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं लाभलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्यासारख्या खंबीर नेतृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.